नमस्कार मित्र हो, भाई कथाविद जीके या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक आणि अंगाचा थरकाप उडवणारा अनुभव। आमच्या गावातील विठ्ठल जाधव याच्यासोबत घडलेला अनुभव असून हा पूर्णतः सत्य आहे। तर चला जास्त वेळ न दवडता आपण अनुभवाला सुरुवात करूया। रात्रीचे 11 वाजले होते। गावाच्या टोकाला असलेल्या त्या स्मशानभूमीवर नेहमी शुकशुकाट पसरलेला असतो। दिवसा लोक येतात, कधी अंतिम संस्कारासाठी तर कधी एखाद्या विधीसाठी, पण सूर्य मावळला की इथे माणसांचा पायसुद्धा पडत नाही। पण विठ्ठलची नोकरी मात्र त्या स्मशानभूमीत होती। पण विठ्ठल या वॉचमॅनची नोकरी अशी काही होती की त्याला स्मशानाच्या शांततेत रात्र घालवावी लागत असे। गावपंचायतीने त्याला स्मशानाची राखण करण्याची जबाबदारी दिली होती। जुने दगडी बांधकाम, फाटक आणि आजूबाजूची झाडी नीट राखणे, चोरट्यांना किंवा प्रेतांवर डोळा ठेवणाऱ्या प्राण्यांना तिथून हुसकावून लावणे। पण आतून विठ्ठललाही माहीत होतं की हे काम फक्त शरीरानेच नव्हे तर मनानेही खंबीर असणाऱ्यालाच निभावता येईल। त्या रात्री मात्र काहीतरी वेगळंच होणार होतं। विठ्ठलने चहाचा शेवटचा घोट घेतला आणि चौकीतल्या लाकडी बाकावर बसून आजूबाजूवर नजर टाकली। दूरवरच्या मशालीसारख्या वाऱ्याने हलणाऱ्या विजेच्या दिव्यांच्या उजेडात झाडांच्या सावल्या जिवंत वाटत होत्या। पानांचा सळसळाट, घोबडांचा चित्कार आणि मध्येच रातकिड्यांचा कर्कश गजर, हे सगळं वातावरण मनात एक विचित्र भीती निर्माण करत होतं। अचानक वाऱ्याचा जोर वाढला। स्मशानाच्या प्रवेशद्वाराजवळील जुनं लोखंडी फाटक आपोआपच हललं आणि कर्कश असा आवाज करत उघडलं। विठ्ठल जरा दचकला। अरे देवा, हा वारा पण किती जोरात आहे, असं म्हणून तो टॉर्च घेऊन फाटकाजवळ गेला। टॉर्चच्या उजेडात त्याला दगडी वाट दिसत होती, पण त्या वाटेवर काहीतरी काळसर हल्ल्याचं त्याला स्पष्टपणे जाणवलं होतं। त्याने पुन्हा नीट पाहिलं, पण तिथे काहीही नव्हतं। कदाचित माझाच भास असावा, असं म्हणून तो परत चौकीत आला। पण मनात मात्र कुठेतरी अस्वस्थता घर करू लागली। अर्धा तास उलटला असेल। विठ्ठलचा डोळा थोडासा मिटायला लागला होता। इतक्या स्मशानाच्या मध्यभागातून हळूसा हुंकार ऐकू आला। तो आवाज जणू काहीतरी कराहत असल्यासारखा होता आणि तेवढ्यात त्याला लक्षात आलं की आज तर अमावस्येची रात्र आहे। आता मात्र त्याच्या मनात भीती घर करू लागली। मृत व्यक्तींच्या वेदनाचा शेवटचा श्वास जसा तुटक आणि लांबलेला असतो, अगदी तसाच तो हुंकार होता। विठ्ठलने घाबरून कान टवकारले। तो आवाज एकदाच नव्हे तर पुन्हा पुन्हा येऊ लागला। त्याच्या अंगावर काटा आला। टॉर्च हातात धरून तो हळूच मध्यभागाकडे गेला। तिथे पोहोचला तर त्याला दिसलं, शेजारच्या गावातील एका म्हाताऱ्याचं कालच दहन झालं होतं आणि त्याच जागी राखेच्या ढिगाऱ्यावर धुरकट आणि धुसर आकृती उभी होती। टॉर्चचा प्रकाश तिकडे गेला, पण क्षणातच ती आकृती नाहीशी झाली। फक्त राख वाऱ्याने उडत होती। आयला, हा काय विषय आहे? हे माझं डोकं फिरतंय की खरंच काहीतरी आहे? विठ्ठल पुटपुटला। रात्र जशी जशी गडद होत होती तशी तशी घटनाही भयानक व्हायला लागल्या। दूरवरच्या एका वडाच्या झाडाखाली अचानक काही सावल्या हळुवारपणे नाचू लागल्या, जणू काळे कपडे घातलेले असावेत आणि लोक गोल करून काहीतरी पुटपुटत होते। विठ्ठलने तिकडे टॉर्च मारला, पण तिकडेही काहीच नाही। टॉर्च बंद केला की सावल्या पुन्हा दिसू लागायच्या। दूरवर लावलेल्या एका पिवळसर लाईटच्या प्रकाशात त्या सावल्या दिसायच्या, पण जेव्हा तो टॉर्च मारायचा तेव्हा ती जागा मोकळी दिसायची
आता मात्र तो थरथर कापू लागला. त्याला पहिल्यांदाच खरी भीती वाटली की ही जागा सामान्य नाही. अचानक वाऱ्यासोबत जळलेल्या लाकडाचा आणि सडलेल्या मांसाचा वास आला. विठ्ठलने नाक दाबलं. तेवढ्यात त्याच्या समोरच एका माणसाचा आकृतिमान प्रकट झाला. शरीर काळसर, डोळे अंगारासारखे लाल आणि त्याच्या चेहऱ्यावर वितळलेल्या मांसासारख्या सुरकुत्या होत्या. तो आकृतिमान हळूहळू विठ्ठलकडे सरकू लागला. विठ्ठलच्या घशातून आता आवाजही निघत नव्हता. तो टॉर्च फेकून तिथून जीवाच्या आकांताने पळायला लागला. पण त्याचे पाय मात्र जड झाल्यासारखे हलत नव्हते. तेवढ्यात त्या भूताने एकदम गडगडाटी आणि भिसूर आवाजात विचारलं, "काय र, इथं काय करतोयस?" क्षणभर स्मशानात सर्वत्र शांतता पसरली. फक्त विठ्ठलचा घाम टपटप गळत होता आणि त्याच्या धापा टाकण्याचा आवाज सर्वत्र ऐकू येत होता. तो कसाबसा सावरून म्हणाला, "जी, मी 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 इथला राखणदार आहे. माझं काम आहे इथं." तेवढ्यात ती आकृती मोठ्याने किंचाळली आणि हवेत विरून गेली. विठ्ठल झटक्यात मागे वळून पाहतो, पण मागे आता कुणीही नव्हतं. आता मात्र तो चांगलाच घाबरला होता. त्याला आता कळून चुकलं होतं की इथे नक्कीच काहीतरी आहे. आता त्याला कळून चुकलं होतं की आजची रात्र त्याच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. तो घाईघाईने टॉर्च उचलतो आणि थेट गेटकडे जायला लागतो. तेवढ्यात अचानक त्याच्या समोर एक लहान मूल येतं. तो जरा चकित होतो. एवढं लहान मूल इथे कसं काय आलं, तेही एवढ्या रात्रीचं. ते लहान मूल त्याच्या जवळ येतं आणि त्याला विचारतं, "काका, माझा चेंडू पाहिलात का तुम्ही?" तो निशब्दपणे त्याच्याकडे पाहतच राहतो आणि तेवढ्यात त्याचं लक्ष त्याच्या पायांकडे जातं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्याचे पाय चक्क उलटे असतात. म्हणजे ते लहान मूल साधंसुधं मूल नव्हतं, तो एक आत्मा होता. आता मात्र त्याची बोबडी वळते. तो कसाबसा उरला सुरला त्राण एकवटून जीवाच्या आकांताने तिथून पळत सुटतो. थोड्याच वेळात तो स्मशानातून बाहेर येतो. त्याला तो मुलगा पुन्हा दिसतो. तो मुलगा गेटच्या वर बसलेला असतो आणि मोठ्याने हसत विचारतो, "काय काका, पळताय कुठं? माझा चेंडू सापडून द्या, नाहीतर तुम्हालाही माझ्यासोबत घेऊन जाईल." विठ्ठल प्रचंड घाबरतो आणि त्याला भोवळ येते व तो तिथेच बेशुद्ध होतो. पहाटे गावकरी आले तेव्हा चौकीत विठ्ठल बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. त्याला जाग आली तेव्हा सूर्योदय झाला होता, पण रात्रीच्या आठवणी अजूनही त्याच्या अंगावर काटा आणत होत्या. त्याने आता ठरवलं की तो दुसरं काहीही काम करेल, पण स्मशानात वॉचमॅन म्हणून राहणार नाही. तो घडलेली घटना थरथरतच गावकऱ्यांना सांगतो. गावकरीही घाबरतात. त्यानंतर मात्र विठ्ठलने पुन्हा कधीही त्या स्मशानात नोकरी केली नाही. त्यानंतर मात्र त्या स्मशानात जो कोणी वॉचमॅन राहतो, अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी तो अचानक नोकरी सोडून पळून जातो. कारण लोक म्हणतात अमावस्येच्या रात्री त्या स्मशानात लोकांना विचित्र अनुभव येतात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही नक्की दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.